घराची सावली भाग 5. नवीन डाव. गावातील लोक निघून जातात. हॉस्पिटलच्या कॉटरीमध्ये तो नातेवाईक एकटाच उभा असतो. त्याच्या चेहऱ्यावर एक कपटी हास्य उमटतं. तो मनात म्हणतो, एकदा हे घर तुटलं होतं, पण नशिबाने ते वाचलं. आता अशी चाल खेळेन की यावेळी कुणीही त्यांना वाचवू शकणार नाही. तो खिशातून मोबाईल काढतो. काम सुरू करा. पहिला डाव उद्याच खेळायचा आहे. दृश्य 2. 2 दिवसांनी बाबा घरी परततात. संपूर्ण घर त्यांच्या स्वागतासाठी सजलेलं असतं. उंबरठ्यावर आई आरती करते. दोन्ही मुलं बाबांच्या हातात हात धरून त्यांना घरात आणतात. बाबा हसत म्हणतात, हे घर पुन्हा हसताना पाहिलंय. आता मला दुसरं काही नको. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. दृश्य 3. रात्री जेवताना बाबा म्हणतात, आजपासून या घरात पैशापेक्षा नाती मोठी असतील. कोणताही निर्णय आपण सगळे मिळून घेऊ. सर्वजण होकार देतात. पण बाहेर उभा असलेला तो नातेवाईक खिडकीतून हे सगळं पाहत असतो. दृश्य 4. दुसऱ्या दिवशी अचानक सकाळी बँकेतून एक नोटीस घरात येतं. मोठा मुलगा आश्चर्याने म्हणतो, हे कसं शक्य आहे? आपल्या नावावर इतकं कर्ज? आई घाबरते. बाबांच्या चेहऱ्यावर पुन्हा ताण दिसू लागतो. डॉक्टरांनी दिलेला इशारा आठवतो. त्यांना कोणताही मानसिक धक्का देऊ नका. दृश्य 5. दोन्ही भाऊ बँकेत जातात. तिथे त्यांना समजतं की काही कागदपत्रावर बाबांची बनावट सही करून मोठं कर्ज काढण्यात आलं आहे. मोठा भाऊ म्हणतो, हे काम आपल्या घरातील माणसांशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही. दोघेही एकमेकांकडे पाहतात. पण यावेळी ते भांडण नाही. यापुढे भागात त्या नातेवाईकांचे एक डाव. कुटुंबावर वाढत जाणारं संकट. सत्याचा शोध आणि शेवटी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा क्लायमॅक्स असेल. एपिसोड 5. शेवट. एक जुना सीसीटीव्ही व्हिडिओ मिळतो. त्यात स्पष्ट दिसतं की घरातील कागदपत्रांशी छेडछाड करणारी व्यक्ती कोण आहे. स्क्रीन लगेच काळी होते. पुढील कथा भाग 6 मध्ये पाहू. धन्यवाद.